या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचा आभास निर्माण केला गेला आहे। पण जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याच्या ऐवजी पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता मुंबईत यावी व शिवसेनेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या हा हेतू, हा भाव घेऊन हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे। खरं तर मुंबईकर जनता अनेक संकटाचा सामना करते। या अर्थसंकल्पाच्या संदर्भात जर प्रतिक्रिया द्यायची असेल तर या ठिकाणी मी माईकवरून देण्याच्या ऐवजी 20 किलोमीटर मुंबईच्या रस्त्यावरून प्रवास केला तरी सुद्धा काय आपण प्रतिक्रिया द्यायची हे सांगण्याची आवश्यकता पडणार नाही। 2015 मध्ये रस्ते विकासासाठी 2000 कोटीचा बजेट मुंबई महानगराचं होतं, ते मागच्या वर्षी 1400 कोटीपर्यंत आणलं। यावर्षी ते वाढवलंय खरं आहे, पण मुंबई ही आर्थिक राजधानी आपण मानतो। जगामध्ये 7व्या क्रमांकाची लोकसंख्या असणारं शहर, बिलियनियरच्या संख्येत जगात सर्वात जास्त बिलियनियर असणारं शहर। पण या शहराबद्दल पावसाच्या दिवसात मुंबईचं नाव लोक तुंबई म्हणतात, नाव बदलण्याचा प्रयत्न करतात, जागोजागी पाणी तुंबून राहतं। 1 वर्ष 2 वर्ष 4 वर्ष सत्ता असणाऱ्यांच्या हातून समस्या प्रश्न सुटले नाही, काही कालावधी निश्चित लागतो हे मीही समजतो। पण 20 वर्ष सत्ता आहे, रस्त्यांवर 23,000 कोटी मुंबई महानगरपालिकेने खर्च केले, पण रस्त्यावरून जाताना आमची गाडी सायलेंट मोडवर जात नाही, व्हायब्रंट मोडवर आमची गाडी जाते। जगामध्ये इतर कोणत्याही महानगराचे रस्ते तुम्ही बघा आणि मुंबईचे रस्ते बघा, आम्ही करून दाखवलं रस्ते की रस्त्यात खड्डे असा प्रश्न निर्माण होईल अशी मुंबईची अवस्था आहे। आर्थिक राजधानी असणाऱ्या शहराच्या काही मूलभूत गरजा आहेत, त्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने खरं तर यावर्षी स्वतः मुख्यमंत्री महोदय हे मुंबई महानगराचं नेतृत्व करत आहे। आपण मुंबईमधल्या जाहिराती बघितल्या तर बेस्टला डिजिटल रूप दिलं, त्यामध्ये महापौर यांचा फोटो नाही आहे, त्यामध्ये कोण्या स्थायी समितीच्या अध्यक्षांचा फोटो नाही, फोटो आहे माननीय मुख्यमंत्र्यांचा। समज असा होता की मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेच्या विकास कामाचं यश श्रेय हे मुख्यमंत्री जेव्हा घेत आहेत तेव्हा यावर्षी मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे इतर 20 वर्षापेक्षा जानदार शानदार आणि मुंबईचं रूप बदलवणारं असेल। आज जेव्हा इंटरनॅशनल एअरपोर्टवर जगातून पॅसेंजर येतात ते हे आमच्यासाठी निश्चितपणे चिंतनीय बाब आहे की 85% जास्त पॅसेंजर 24 तास मुंबईत थांबत नाही। मुंबईमध्ये थांबावं, मुंबईमधल्या या शहरामध्ये आनंद घ्यावा, मुंबईमधलं पर्यटन वाढावं, मुंबईमधला स्टे वाढावा, या दृष्टीने ज्या पायाभूत सुविधा हव्या त्या मात्र मुंबईमध्ये देण्यामध्ये आपण पूर्णपणे असफल ठरलो। हा, काही पेंग्विन आणलेत, 3 वर्षात आपण त्याच्यावर 15 कोटी खर्च करतो, पण एवढ्या पेंग्विन आणल्याने मुंबईमध्ये पर्यटक वाढेल हा जर भाव असेल तर कुठेतरी आपण चुकतोय। मुंबईकर जनतेसाठी रस्ते असतील, स्वच्छता असेल, पिण्याचं पाणी असेल, या ठिकाणी असणारे रुंद रस्ते असतील, यासोबत पावसाच्या दिवसात मुंबई तुंबई होते त्या संदर्भातले विषय असतील, जी आकडेवारी माझ्याकडे आहे। आज मिठी नदीचं अतिक्रमण असेल, मिठी नदीचं पात्र आकुंचित पावत आहे अतिक्रमणातून, त्या संदर्भातले प्रश्न असेल, घोषणा मोठ्या मोठ्या जाग्यात, पण दुर्दैवाने या घोषणा फोल ठरल्यात। आणि यावर्षी सुद्धा ज्या मुंबईचा अर्थसंकल्प देशातल्या 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश म्हणजे साधारणतः एकूण 36 अर्थसंकल्पापैकी मुंबईचा अर्थसंकल्पाचा नंबर
एका महानगराचा हा साधारणतः 15व्या क्रमांकाच्या आसपास येतो. पण त्या मुंबईमध्ये जर आपण पर कॅपिटा सॅटिस्फॅक्शनचा विचार केला तर मात्र समाधान, आनंद, खुशी ही मात्र मुंबईत कमी दिसेल. आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त शिवसेनेचं चुकीचं नियोजन राहिलं आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा निवडून येण्याची इच्छा आकांक्षा ठेवून जरी यांनी प्रयत्न केला असला तर ये पब्लिक है, सब जानती है. या निवडणुकीत मात्र ते किराणा दुकानात वाईन विकणाऱ्यांना निवडणुकीत मात्र फाईन भरवण्याचा प्रयत्न करतील असा माझा विश्वास आहे. वीस वर्ष सत्ता आहे, निरंकुश सत्ता आहे. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी सुद्धा कधी कधी समर्थन केलेलं आहे. मागच्या 5 वर्षात माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये कोस्टल रोड पासून अनेक इन्फ्रास्ट्रक्चरची काम सुरू झाली. या मुंबईच्या जनतेच्या आयुष्यामध्ये आनंद, समाधान निर्माण व्हावा यासाठी वेळ वाचावं. 11.4 किलोमीटर मेट्रो होती 8 जून 2014 पर्यंत. 235 किलोमीटरच्या मेट्रोची कामं सुरू झाली. या मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचं योगदान निश्चित जास्त आहे. माननीय गडकरी साहेब असताना 55 पेक्षा जास्त फ्लायओव्हर झाले. हा जो सी लिंक दिसतोय हाही माननीय नितीन गडकरी साहेबांच्या कल्पकतेची देण आहे. शिवसेनेची देण एकच राहिली आहे की करून दाखवलं. हे बोर्ड फक्त मुंबईकरांना वाचता येईल ही सर्वात मोठी मुंबईकरांना दिलेली शिवसेनेची देण आहे. नाही, याची सखोल चौकशी केली पाहिजे. एखाद्या राज्याचा गृहमंत्रीच अशा पद्धतीने आरोपी असेल, राज्याच्या पोलीस महासंचालकाच्या संदर्भामध्ये तक्रारी येत असतील, एक सचिन वाझेला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन हा ओसामा बिन लादेन आहे का अशा पद्धतीने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल आणि ईडीच्या चौकशीमध्ये या गंभीर बाबी समोर येत असतील की राज्याचे मुख्य सचिव हे सांगतात की मला यादी दिल्या जात होती, माजी गृहमंत्री सांगतात की ही यादी मला मातोश्री किंवा त्यांच्या सूचनेनुसार अनिल परब देत होते, तर यापेक्षा गंभीर बाब असू शकत नाही. सुप्रीम कोर्टाने या संदर्भात दिलेलं जजमेंट असेल, सुप्रीम कोर्टाने या संदर्भामध्ये जो आशय भाव व्यक्त केला की पोलीस यंत्रणा ही सक्षम तर असावीच पण ती राजकीय दृष्टिकोनातून ही राजकीय नेत्यांपासून निश्चितपणे अलग असावी, यामध्ये आपण सारी पोलीस यंत्रणा संपवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि अनिल परब साहेब जर यादी देत होते असा आरोप अनिल देशमुखांनी केला आहे तर ही अतिशय गंभीर आहे, अतिशय गंभीर. चौकशी झाली पाहिजे आणि यामध्ये काही सत्यता असेल आणि या यादीनुसार जर यामध्ये बदल्या घडल्या असतील तर ईडीच नव्हे याची नोंद गंभीरपणे सुप्रीम कोर्टाने सुद्धा घेऊन व्यक्ती कितीही मोठा असेल त्याला शिक्षा दिलीच पाहिजे की यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणताही राजकीय नेता अशा पद्धतीने मस्ती करणार नाही, माज आल्यासारखा वागणार नाही, सत्तेचा अहंकार घेऊन मीच सांगेल ते धोरण, मीच बांधेल ते तोरण या भावनेने काम करणार नाही. माझ्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब आहे आणि मी या संदर्भामध्ये विधानसभेत प्रश्न विचारताना निश्चितपणे सुप्रीम कोर्टाने सुमोटो यामध्ये हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. कारण सुप्रीम कोर्टाने दिलेल्या डायरेक्टिव्ह निर्देशाचा पूर्णपणे उल्लंघन या सर्व चौकशीमध्ये झालं असं दिसतंय.
ठीक आहे, आम्ही तर विधानसभेत 9 मार्च 2020च्या आम्ही पोट तिडकीने सांगत होतो, माननीय देवेंद्रजी सांगत होते, पण तेव्हा मात्र तुम्ही परमवीर सिंगाची बाजू घेत होता. सचिन वाझे म्हणजे तुमच्यासाठी तर सख्या भावापेक्षा प्रिय व्यक्ती आहे. आता यापेक्षा कर्तृत्वशाली व्यक्ती नाहीच. देवानी सचिन वाझेला बनवताना अतिशय आरामाने बनवलं असा भाव होता तुमचा. अरे खरं तर भाव पाहिजे. विरोधी पक्ष नेते सांगत होते की हा चूक करतोय, कायद्याचं उल्लंघन करतोय. जेव्हा आम्ही सांगितलं की आता या मनसुख हिरेन प्रकरणात याची बदली करा, तुम्ही बघा 2.5 ते 3 तास विधिमंडळामध्ये त्याची बाजू घेतली जात होती. हे बिना फीचे वकील जागे होते. अब सच तो बाहर आएगा, और जब सच बाहर आएगा तो कानून अपना काम करेगा. नाही, यामध्ये अनिल परब साहेबांच्याकडून चौकशी करून यातली सत्यता निश्चित तपासली पाहिजे. शेवटी एखाद्या व्यक्तीने, एखाद्या अधिकाऱ्यांनी आरोप केल्याने तो आरोप खरा असं मी मानणार नाही, आणि मी राजकारणही करणार नाही. राजकीय भाव मी कधीही व्यक्त करणार नाही, पण चौकशी करावी लागेल. एक न्याय जो तुम्ही आमदार राणेंना देताना सांगतात की चौकशी केली पाहिजे, आमने सामने बसवून केली पाहिजे. ज्या आमदार राणेंच्या संदर्भामध्ये त्यांच्या सहकार्यांनी काहीतरी व्यक्तिगत चौकशीमध्ये सांगितलं, तर त्याला आम्हाला दूध का दूध पाणी का पाणी करायचं आहे, आणि म्हणून तुम्ही 2 दिवस पोलीस कस्टडी घेतली. तोच नियम सर्वांना लागू आहे, आणि त्या नियमानुसार चौकशी करावी लागेल. आवश्यकता असेल तर माझी तर ईडीनी सुप्रीम कोर्टात जाऊन नार्को टेस्ट करायची असेल तर नार्को टेस्टही केली पाहिजे. कारण हा मुद्दा छोटा नाही, हा मुद्दा अतिशय गंभीर आहे, आणि या गंभीर मुद्द्याकडे राजकीय दृष्टिकोनातून, राजकीय चष्म्यातून पाहता कामा नये. अतिशय गंभीर मुद्दा आहे, आणि हा मुद्दा मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की या मुद्द्याच्या दृष्टिकोनातून आवश्यकता असेल तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या माध्यमातूनही आवश्यकता असेल तर SIT त्यांच्या मॉनिटरिंगमध्ये SIT बसवण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की त्यांना काय भाजपचे नेते दारुडे आहे असं म्हणून स्वतः घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचं समर्थन करायचं आहे. अरे तुम्ही स्वतःला महात्मा गांधीच्या विचारावर सांगणारा राजकीय पक्षाचे नेते म्हणवता, आणि तुम्ही अशा पद्धतीने भाष्य करता, हे सरकार पूर्णपणे शरमप्रूफ झालं आहे. अशा पद्धतीने भाष्य करणं म्हणजे आता राजकीय पक्षाचे काही नेते किती निम्न स्तरावर आले आहे हे त्याचं उदाहरण आहे. याचं उदात्तीकरण करणं, आणि भाजपचे नेते पितात म्हणून काय वाईन सोयीसाठी करतात म्हणजे काय, हे तर आश्चर्यजनक आहे. मग तुम्ही तर जर कोणी भाजपचे नेते पित असतील तर दारू बंद करा महाराष्ट्रात, सांगा आता भाजपवाल्याचा आम्ही सोडू होतो. हे हास्यास्पद आणि यांची कीव करावी असं हे विधान आहे. नाही, शेवटी याला काही महाविकास आघाडी जबाबदार आहे असं मी म्हणणार नाही. खालती कुठं काही कृती झाली असेल तर एवढीच अपेक्षा करेन की या कृतीची चौकशी झाली पाहिजे, आणि अशा पद्धतीने व्यक्ती समाज बघून जर त्यांना पाण्यापासून वंचित करण्याचं कार्य होत असेल तर कडक कारवाई झाली पाहिजे. पण याचा दोष काही महाविकास आघाडी म्हणजे मंत्रालयात बसणाऱ्या मंत्र्यांचा आहे असं काही राजकारण मला नाही आवडणार. असं आहे की आत्तापर्यंत या सरकारने 98 मुद्दे असे आहेत
की ज्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष घटनेचं संविधानांचं उल्लंघन केलं आहे। याची यादी आम्ही तयार केली आहे। योग्य क्षणी त्याचाही उपयोग आता सध्या कोरोनाच्या या सर्व समस्येमध्ये संकटात राजकारण होऊ नये म्हणून आम्ही त्या यादीला पुढे नेलं नाही। पण अशा अनेक घटना सांगता येईल, म्हणजे काही कॅबिनेटमधले निर्णय ज्यामध्ये रूल्स ऑफ बिझनेसमध्ये कॅबिनेट नोट असल्याशिवाय निर्णय करता येत नाही, ही तरतूद आहे। पण असे काही निर्णय आहे की ज्या निर्णयामध्ये कॅबिनेट नोटची फाईलच नाही, तोंडी निर्णय घेतले गेले। हे राजेशाहीमध्ये अपेक्षित होतं, हे लोकशाहीमध्ये निश्चित अपेक्षित नाही। ही काही हुकुमशाही नाही आहे, पण या सरकारने हुकुमशाही मार्गाने लोकशाही चालवण्याचा प्रयत्न केला आहे। आणि म्हणून मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की आत्ता जे सरकार ज्या पद्धतीने वागते आहे, हे सरकार विनाशकाले विपरीत बुद्धी आणि यांच्यामधला जो भाव आहे, 25 वर्ष भाजपची सरकार सत्ता येणार नाही। कधीतरी महाभारत पाहताना हा भाव, पांडवाचा बंधू कर्ण, दुर्योधन दुःशासन जेव्हा एकत्र आले, हाच भाव होता की पांडवांची सत्ता कधी येणार नाही। हाच भाव आता आम्ही बघितला। हा जो काही अहंकार आहे ना, 25 वर्ष यांची सत्ता येणार नाही, त्यांची सत्ता येणार नाही, त्या क्षणीच मी विचार केला की तिथेही संजय होता, इथेही संजय आहे, तर पुन्हा एकदा कर्ण, दुर्योधन दुःशासनासारखे नवीन 3 जणांची आघाडी झाली आहे। तर यांचा जो भाव आहे तो लवकरात लवकर यांचा जो काही सत्तेचा माज आहे तो उतरवण्यासाठी कामी येईल। कारण हे खरं आहे की अहंकाराचं जेव्हा साम्राज्य निर्माण होतं तेव्हा ते रिक्त होतं। नाही, सध्या पोलीस व्यवस्था कोलमडून पडली आहे। पोलिसांचा उपयोग आपल्या विरोधकांना संपवण्यासाठी पूर्ण शक्तीने प्रयत्न केला जातो। आपणही बघितलं की 2 न्याय या राज्यामध्ये आहे। उद्या फेसबुकवर एखाद्याने आमच्याबद्दल अपशब्दाचा उपयोग केला आणि आम्ही रिपोर्ट केला तर कोणीही त्याची दखल घेत नाही। पण महाविकास आघाडीच्या संदर्भात कोणी अपशब्दाचा उपयोग फेसबुकवर केला की त्याला ताबडतोब अटक होते, त्याच्याकडून स्टॅम्पवर लिहिलं जातं। असे 2 न्याय आहे। सन्माननीय केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांना तुम्ही एक न्याय गावगा, साऱ्या पोलीस यंत्रणेला कामाला गावगा 505 2 गाऊन। आणि अशाच पद्धतीने अतिशय निम्न शब्दामध्ये जर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींबद्दल अपशब्दांचा उपयोग केला तर तिथं मात्र पोलीस यंत्रणा ही काही कायदेशीर कारवाई करत नाही। असं म्हटलं जायचं की गुन्हेगारांचं राजकीयकरण झालं, हा शब्द काही 1991 मध्ये प्रचलित होता आणि तात्कालिक मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकांनी हे मोडून काढण्याचाही प्रयत्न केला। हा आपल्या राज्यातला एक इतिहास आहे। स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी या मुंबईमध्ये असणारी गुंडागर्दी होती, जे या ठिकाणच्या गुंडांमधलं वार होतं, हे मोडून काढलं। मला आठवतं की 95 ते 99 साधारणतः 296 पेक्षा जास्त गुंडांना यमसदनी पाठवलं गेलं। पण आज पोलिसांचा उपयोग हा राजकारणासाठी केला जातो आहे। 95 मध्ये आपण गुन्हेगाराचं राजकीयकरण हा मुद्दा घेऊन निवडणुकीत जिंकलो, आज पोलिसांचं राजकीयकरण होत आहे। पोलिसांना राजकारणासाठी वापरलं जात आहे। अनेक पोलीस अधिकारी व्यक्तिगत भेटीमध्ये या गोष्टीची आम्हाला माहिती देतात, दुःख व्यक्त करतात, खंत व्यक्त करतात की ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे, हे राजकारण महाराष्ट्राला प्रगती नव्हे तर अधोगतीच्या मार्गावर घेऊन चाललं आहे, विकास नव्हे विनाशाच्या मार्गावर घेऊन चाललं आहे। आणि म्हणून आज या दृष्टीने सरकारने गंभीरतेने लक्ष देण्याची आवश्यकता आहे। सरकारचं काम, पोलिसांचा वापर हा सुडाच्या राजकारणासाठी करण्याच्या ऐवजी हा न्यायासाठी जागा पाहिजे, या भावनेने काम करण्याची आवश्यकता असताना
आज मात्र पोलीस यंत्रणा कधी एखाद्याचं घर पाडण्यासाठी लागली जाते, कधी एखाद्या पत्रकाराला अटक करण्यासाठी लागली जाते, कधी देशाच्या 138 कोटी लोकसंख्येत 30 कॅबिनेट मंत्री आहे, त्यापैकी एका कॅबिनेट मंत्र्यांना पकडण्यासाठी लावली जाते. आणि असाच उपयोग हा हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजींना अटक करण्यासाठी तात्कालिक गृहमंत्री श्री छगन भुजबळांनी केला होता. आणि मग तेव्हा बाळासाहेबांची पत्रकार परिषद मी वाचून काढली. मला वाटतं की एकदा सर्वांनी वाचली पाहिजे. त्यांनी पोलीस यंत्रणेच्या संदर्भात जो भाव व्यक्त केला आणि विशेष करून भुजबळांच्या संदर्भामध्ये गृहमंत्री म्हणून जो भाव व्यक्त केला, आज दुर्दैव आहे की तेच भुजबळ साहेब हे आमच्या मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शक आहे. म्हणून आम्हाला तीच कृती जी बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विरोधात झाली तीच कृती आता पुन्हा दिसते आहे. कारण जसे मार्गदर्शक तशा पद्धतीनं सरकार चालतं. निवृत्त व्यक्तीला नियमित पदावर नियुक्त करता येत नाही, परंतु राजभवनाकडून या नियमांचा भंग झाला असा आरोप आता होतोय. आणि राज्यपालांचे खासगी सचिव म्हणून एका निवृत्त व्यक्तीला नियमित पदावर नियुक्त केल्याचा आरोप. मला वाटतं चुकीच्या माहितीच्या आधारावर कदाचित हे वक्तव्य असेल. असा GR राज्य सरकारने काढलेला आहे की कोणत्याही निवृत्त व्यक्तीला तुम्ही पुन्हा सेवेत घेऊ शकता. आणि याची उदाहरणच द्यायची असेल तर आपल्याला माहिती आहे की श्री मोपलवार असतील, श्री गायकवाड असतील, असे मी 200च्या वरती या राज्यामधले अधिकारी सांगू शकतो की जे निवृत्त झालेत. पण हा आपल्या राज्यामध्ये आपण याचे नियम केले आहे की एखादा निवृत्त अधिकारी जर आपल्याला घ्यायचा असेल तर त्यासाठी त्याला पगार किती द्यायचा, तर त्याचा शेवटचा पगार व त्याला प्राप्त होणारं पेन्शन, या शेवटच्या पगारातून जे पेन्शन मायनस केल्यावर जी रक्कम राशी शेष असेल तेवढीच देता येते. आपल्या मनाने मात्र आपल्याला त्याला पगार देता येणार नाही. पण एक गोष्ट खरी आहे की हे सर्व सल्लागाराच्या भूमिकेत असतील. यांना कोणत्याही पद्धतीने आपण एक्झिक्युटिव्ह भूमिकेमध्ये काम देऊ शकत नाही. ॲडव्हायझरी भूमिकेमध्ये किंवा आपल्या कामामध्ये सरळता, सुलभता आणि सहजता यावी यासाठी आपल्याला करता येतं. आजही राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर असे कर्मचारी जे रिटायरमेंट नंतर काम करत आहेत ही मोठी संख्या महाराष्ट्रात आहे. ये अर्थसंकल्प जनता की इच्छा आकांक्षाओं के लिए नहीं है. फिर से चुनाव जीतने की जो इच्छा है वो राजनीतिक इच्छा पूरी करने के लिए यह अर्थसंकल्प दिया गया है. यह अर्थसंकल्प के बारे में अगर अपने को प्रतिक्रिया सुननी है तो 10 किलोमीटर कोई भी मुंबई के रास्ते से सफर करिए, आपको ध्यान में आ जाएगा कि 20 साल जनता ने विश्वास से जिनको वोट दिया उन्होंने 20 साल में 23,000 करोड़ रुपए रास्तों में खर्च किए. आज मुंबई ये विश्व की 7वीं जनसंख्या रहने वाला शहर है, इस देश की आर्थिक राजधानी है. 80% से इंटरनेशनल पैसेंजर ये मुंबई में उतरने के बाद 24 घंटे के अंदर मुंबई छोड़कर और कोई शहर में जाते, बंगलोर जाते, हैदराबाद जाते. ये हमारी विफलता है. जिस शहर में विश्व के सबसे ज्यादा बिलियनियर रहते हैं वहां पे मूलभूत सुविधाओं से ये शहर वंचित है. ये शहर में आज भी पीने के पानी के लिए, बिजली की व्यवस्थाओं के लिए कई ऐसी सुविधाएं हैं जो हमने हमारे इस राज्य के मुंबई शहर के जनता को देनी चाहिए. वो देने में हम असफल है. मुंबई शहर का अर्थसंकल्प ये शहर के विकास का संकल्प कम और चुनाव जीतने का संकल्प ज्यादा है. शिवसेना के मन में डर है कि हमारी सत्ता राज्य में मुख्यमंत्री रहने के बाद गई जाएगी. जैसे नगर पंचायत में मुख्यमंत्री की पार्टी चौथे नंबर पे जाना ये एक आश्चर्यजनक बात है. तो मुंबई में अगर शिवसेना हारती है तो बहुत बड़ा झटका होगा जो उन्हें चुनाव में मिलने वाला है. मालेगांव ब्लास्ट मामले में लगातार जो विटनेस है वो पलटते हुए नजर आ रहा है. लगातार वो कहीं ना कहीं ATS पे या दूसरी मशीनरी
मोदी पे अपना ये आरोप लगा है, लगातार विटनेस का पलटना किस तरह से? नहीं, ये तो मुझे लगता है कि हमारे व्यवस्थाओं की जो कमजोरी है वो बता रहा है, और पुलिस ने राजनीतिक दृष्टिकोण से कोई भी इंक्वायरी नहीं करनी चाहिए। जब कभी हम राजनीतिक दृष्टिकोण से कोई इंक्वायरी करते हैं या गंभीरता हमारी कम हो जाती है, उदासीनता बढ़ जाती है, तब ऐसी बातें होती है। और ये कोई, मुझे लगता है कि तपास यंत्रणा पे अगर विश्वास कम हो जाए तो अच्छी बात नहीं है। और जो हमारे एविडेंस है, जो लोग साक्ष्य देते हैं, वो बार बार बदलना, ये भी कोई अच्छी बात नहीं है। इसको विभाग ने गंभीरता से लेना चाहिए। मालेगांव ब्लास्ट के बाद हिंदू आतंकवाद का नाम सामने आया था, अब लगातार ये आरोप लगाया जा रहा था कि हिंदू आतंकवाद है। अब लगातार जो विटनेस है उनकी संख्या बढ़ती हुई 17 के ऊपर होती नजर आ रही है। क्या लगता है मशीनी दबाव? देखो, कुछ राजनीतिक पार्टी के नेताओं ने ये शब्द का उपयोग किया, हिंदू आतंकवाद। पहली बात तो हिंदू शब्द का समानार्थी अर्थ ये सहिष्णुता है। हिंदू शब्द का समानार्थी अर्थ सेवा और त्याग की भावना है। अगर आप कोई भी धर्म का, जो 7 प्रमुख धर्म इस विश्व में है, तो एक अकेला ऐसा धर्म है जो जियो और जीने दो की भाषा करता है। यह धर्म कभी किसी को धर्मांतरण करने के लिए सिखाता नहीं, ना तलवार के आधार पे, ना सेवा के आधार पे। यही सीख हिंदू धर्म की है। तो हिंदू आतंकवाद, जिनके सुपीक दिमाग से ये नापिक शब्द निकला है ना, ये दुनिया के सबसे स्वार्थी व्यक्ति रहे हैं। ये सबसे डेंजर लोग हैं। इन्होंने हिंदू और हिंदुत्व को बदनाम करने का काम किया, सिर्फ और सिर्फ कुर्सी के लिए। ये जो राजनीतिक कुर्सी प्रिय व्यक्ति है, इनके माध्यम से ये शब्द निकला। हिंदू आतंकवादी कभी नहीं हो सकता, और इसलिए ये शब्द का कोई मायने नहीं रखता। देखो, इस विषय को मैं बहुत गंभीरता से देखता हूं। गृह विभाग से ही विश्वास उड़ गया। पुलिस के अधिकारी खंडनी मांगते हैं। कानून की व्यवस्था का संरक्षण करने की जिम्मेदारी जिस गृह मंत्री पे है, वही भ्रष्टाचार कर रहा है। भ्रष्टाचार रोकने की शपथ जो लेता है, वही आयुक्त अगर ऐसे लोगों को प्रोत्साहन देता है, संरक्षण देता है। और आज तो ये गंभीर बात है कि जब मुख्य सचिव महोदय ने कहा कि मुझे यादी दी जाती थी, ट्रांसफर करो, गृह मंत्री कहते हैं कि ये यादी अनिल परब जी मुझे देते थे। मुझे लगता है कि सुप्रीम कोर्ट ने इस विषय में बहुत अच्छा भाष्य किया है। तो सुप्रीम कोर्ट की एसआईटी बैठाने की आवश्यकता है। इसमें आवश्यक होगी तो नार्को टेस्ट भी लेने की आवश्यकता है, क्योंकि यह ऐसा मुद्दा है कि 21वीं सदी में अगर इस मुद्दे को हमने गंभीरता से नहीं लिया तो सारी व्यवस्था ध्वस्त हो जाएगी। और यहां पे कितना भी बड़ा व्यक्ति हो, हमने विधायक राणे जी के अभी जो अरेस्ट किया गया, आपने क्या कहा? आपने यही तो कहा ना कि आमने सामने बात होनी चाहिए। तो यहां पे भी तो आमने सामने बात होनी चाहिए ना। तो विधानसभा में इस विषय को लेकर हम सरकार से गंभीर रूप से इस बारे में सहकार्य की बात कहेंगे, सहकार्य की अपेक्षा रखेंगे कि सरकार के अगर बड़े बड़े नेता ऐसा कर रहे, अभी तक 98 बार संविधान का उल्लंघन हुआ है इस सरकार के माध्यम से, अगर ये षड्यंत्र सामने आता है तो मुझे लगता है कि फिर तो बहुत गंभीर बात आगे आएगी। सवाल ये है, जिस तरह से बच्चों ने स्टूडेंट ने बाकायदा आंदोलन किया, अभी जो शिक्षा विभाग इस बात पे अड़ा हुआ है कि वो ऑफलाइन ही एग्जाम करेंगे, एक बार फिर आंदोलन की आशंका जताई है। सरकार की इस फैसले को किस तरह देखते हैं? नहीं, देखो, ये संवाद के माध्यम से ये प्रश्न छूटना चाहिए, इसका समाधान निकलना चाहिए। हमारे राज्य के विद्यार्थी है, उनके लिए तो सरकार है भाई, देश का भविष्य है, उनके साथ संवाद होना चाहिए। ऑनलाइन हो ऑफलाइन हो, यह महत्वपूर्ण विषय नहीं है। महत्वपूर्ण विषय यह है कि हमारे शिक्षा का दर्जा, गुणवत्ता कायम रखने के लिए उनके साथ संवाद रखे। कोई सुविधा उन्हें देनी है तो सुविधा दी जाए। उनके समस्याओं को समझकर तर्क के आधार पर अगर हम संवाद करेंगे तो मुझे लगता है प्रश्न सहजता से सुलझ सकता है। तो इस दृष्टिकोण से सरकार ने देखना चाहिए। सरकार यानी ये कोई शत्रु पक्ष नहीं है विद्यार्थियों के खिलाफ का। हमारे बच्चे हैं,
हमारे राज्य का भविष्य है। अगर युवाओं के मन में जनतंत्र के बारे में अगर ये भाव आ जाए कि सरकार मनतंत्र के माध्यम से सरकार चलाती है, तो हमारा जनतंत्र विफल हो जाएगा। संवाद होना चाहिए, ऑफलाइन या ऑनलाइन, ये मेरिट के आधार पे इस पे संवाद होना चाहिए। नाही, ठीक आहे, 2024 मध्ये सरकारमध्ये यावं असं स्वप्न पाहणं हे तर गैर असू शकत नाही। आणि स्वप्न या देशात मुंगेरी गावी पाहायचा, गणपतवाणी बिडी पितांना चावायचाच नुसतीच काडी, मनाशीच अन म्हणायचा की या जागेवर बांधीनवाडी। आता या यादीमध्ये कोणी स्वतःचं नाव टाकायचा प्रयत्न करत असेल त्याला थांबवण्याची आवश्यकता नाही आहे। पण एका गोष्टीचा विचार केला पाहिजे, या देशामध्ये 23 कोटी मतदारांनी माननीय देशगौरव नरेंद्र मोदीजींना आपलं समर्थन दिलं। 20 राज्यामध्ये काँग्रेसचा एक खासदार निवडून आला नाही। 17 राज्यामध्ये भाजपला 50% पेक्षा जास्त मतं पडलीत। स्वप्न पाहणं गुन्हा नाही, पण हे स्वप्न पाहताना त्याला आधार देण्यासाठी रोज फक्त भाजपला शिव्याशाप देऊन 24 मध्ये भाजपचं सरकार जाणार नाही, तर ज्या अपेक्षा तुम्ही जनतेच्या हितासाठी भाजपच्या सरकारकडून करता, तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही त्या दृष्टीने निर्णय केले तर कदाचित हे स्वप्न पूर्ण होईल की शेतकऱ्यांना केंद्र सरकार 6,000 देते, आम्ही 10,000 देऊ, आम्ही बेरोजगारांना ही मदत करू, आम्ही एक व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीचा प्रयत्न करू। अरे तुम्ही तर किराणा दुकानामध्ये वाईन विकायला निघाल्यात। हे वाईन विकणाऱ्या सरकारला देशामध्ये सत्ता येईल असं स्वप्न पाहणं, हेच मला वाटतं बिडी पितांना चावायचाच नुसतीच काडी, अशा पद्धतीचा हा संकल्प आणि स्वप्न आहे। असं आहे की या अगोदरी म्हणजे साधारणतः ईडी 2005च्या आसपासच्या कायद्याने आली तेव्हापासून अनेक या ठिकाणी ईडीच्या चौकशा झाल्या। म्हणजे माझा आकडा चुकत नसेल तर 20-28 हजारच्या आसपास किंवा 2800च्या आसपास ईडी चौकशा झाल्या आणि या चौकशा होतात। आता 9 वर्ष अशोक चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते आणि नंतर सीबीआय चौकशी झाली। मग आता संजय राऊत साहेबांनी हा प्रश्न विचारायचा की काँग्रेसनीच चौकशी सुरू केली, सुरेश कगमाडींची चौकशी काँग्रेसच्या राज्यात सुरू झाली, हे काँग्रेसचे नेते होतेत ना। असं आहे की ईडी चौकशी करते, नरेंद्र मोदीजींची चौकशी सीबीआयने केली, काहीच निघालं नाही। मग काय म्हणजे ही चौकशी सूडभावनेने झाली का? अरे शेवटी चौकशी केल्याशिवाय तुम्ही निष्कर्षापर्यंत कसं पोहोचू शकाल? चौकशी म्हणजे काही तुम्ही आरोपी जागात असं नाही, पण चौकशीच करायची नाही। या जगामध्ये कोणताही आरोपी मी आरोपी आहे असं सांगतो का? मग तर सोपी आहे, मग तर 80,000 कोटी आपण न्याय व्यवस्थेवर खर्च करण्याची आवश्यकता नाही। 15,000 कोटी म्हणजे 15,000, आता यावर्षी 800 कोटी वाढलेत, 15,800 कोटी पोलीस व्यवस्थेवर खर्च करण्याची आवश्यकता नाही। जो आरोपी असेल तो येऊन सांगेल हो मी आरोपी आहे, असं कधी होतं का? चौकशी तर करावी लागेल आणि चौकशी केल्याबरोबर असं बिथरायचं काही कारणच नाही आहे। कशाला बिथरता? याच्यात वेळ खर्च करण्याच्या ऐवजी या राज्याच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी, विकासासाठी कोणत्या योजना करता येईल यावर कधीतरी भाष्य केलं पाहिजे ना। या राज्यामध्ये मागच्या वर्षी 13,188 कोटी पर कॅपिटल इन्कम कमी झालं आहे, दुसऱ्या राज्यात कमी झालं, केंद्रात कमी झालं असं कारण सांगून आपण काही आपलं हे झाकण्याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी हम सबसे आगे है, हम देशाच्या अर्थव्यवस्थेत आम्ही इंजिन आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। पण नेहमी केंद्राकडून पैसे आले नाही, काहीतरी कारण सांगतात। तुम्ही यांचा कधी शपथनामा वाचा, हा शपथनामा जर वाचाल ना तुम्हाला लक्षात येईल काय भाषा आहे।
म्हणजे जसा शपथ घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी भंडारा उचलला तसा आम्ही हा शपथनामा देतोय. म्हणजे आश्चर्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सुद्धा असा, आणि तोही लेखी दिलाय. हा काही भाषणाचा मुद्दा नाही आहे. एक मुद्दा पूर्ण नाही केला, सिंगल मुद्दा पूर्ण नाही केला. शेतकऱ्यांचे कनेक्शन कापायला निघाले. आता यांचे कनेक्शन निवडणुकीत कापण्याची आवश्यकता आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.